काय राजकीय आरोप झाले? 22 मध्ये त्या प्रोजेक्ट जो आहे तो सँक्शन झाला होता. तुम्ही त्यावेळेस तत्कालीन आमदार होतात. त्यावेळेस तुम्ही विरोध केला नाही. असे काही राजकीय आरोप देखील झाले. कसं आहे, तो जो MOU ज्यावेळेस झाला तो कोणालाही विश्वासात न घेता परस्पर झालेला आहे. आणि त्याच्यानंतर मी आमदार असतानाच जेव्हा काही ग्रामपंचायतींना नोटिसा किंवा या सगळ्या गोष्टी आल्या होत्या तेव्हा आजीदादांना सांगून मग आम्ही या गोष्टी सगळ्या थांबवल्या सुद्धा होत्या. आता राजकीय आरोप करणाऱ्यांची बुद्धी किती आहे हा माझ्यासमोर प्रश्न आहे. 21 जूनला एकनाथ शिंदे मुंबईतून सुरतला पळाले. 29 जूनपर्यंत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. 30 जूनला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. मात्र उद्धव साहेब ठाकरे नंतर एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे त्यांचेच नेते आहेत ना. मग त्यांच्या सरकारने गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने जर MOU केला असेल, मग आम्ही म्हणतो का सेनेनेच केला, उद्धव साहेबांनीच केला, शिंदे साहेबांनीच केला, मग त्याची दोषी शिवसेनाच आहे असा आमचा आरोप नाही आहे ना. अशी जर गोष्ट घडली असेल तर त्याच्यातून आपण पुढं कसं जायचं? हा प्रकल्प जर आपल्या इथं करायचा नसेल तर तो थांबवायचा कसा, याच्यावर आपण स्टेप्स घेतले पाहिजे. अदानीचे जे काही हस्तक आहेत ते या तालुक्यामध्ये फिरतात. जे प्रकल्पग्रस्त शेतकरी आहेत अशा काही लोकांना ते भेटलेले सुद्धा आहे. त्यांचे जे काही अधिकारी आहेत काही लोक मला सुद्धा भेटलेले आहेत. कोण कोण मॅनेज झाले, कोणी किती पैसे घेतले ते माझ्याकडे आल्यानंतर आम्हाला मदत करा, आम्ही तुम्हाला अमुक अमुक मदत करू, या लोकांना तुम्ही जाऊन सांगा असे पण सांगितलं. पण मी त्याला काय त्यांच्या काय गळायला लागलो नाही किंवा तुम्ही करत पण नाही. लोकांचं काय म्हणणं आहे त्याच्याकरता मी आजनावड्याला गेलो होतो. आजनावड्याला गेल्यानंतर योगायोगाने जवाहरलाल लांडे त्यांनी सांगितलं तिकडे दशक्रिया आहे, तिथं लोकही भेटतील, तिथं चर्चा करू. आम्ही तिथं गेलो होतो. माझ्यावर काही पत्रकार सुद्धा तिथं होते. ते लोकांबरोबर म्हणले बघा प्रकल्प इथं होणार आहे असं ते नोटीसद्वारे कळतंय, तुमचं काय म्हणणं आहे ते मी ऐकायला आले. मग सगळ्यांनी सांगितलं आमचा विरोध आहे, असं आहे तसं आहे, आदिवासींवर अन्याय होणार, इथे भूस्खलन होणार, इथलं सगळ्या गोष्टी होणार त्यांनी सांगितलं. म्हणजे ज्यांच्या जमिनी जाणार त्यांचं काय म्हणणं आहे? तिथले तसे 5 लोक होते. म्हणजे काय म्हणणं आहे? ते म्हणजे नाही आम्हाला नाही करायचं, आमच्या जमिनी जाणार आहे. म्हणजे तुम्हाला पैसे दिले, हे सगळ्या गोष्टी केल्या त्यांनी केल्या. आम्ही नाहीच म्हणले, आम्ही जमीन जाऊन देणार नाही. ठीक आहे म्हणून मग आम्ही लढणार म्हटलं. आता आपण लढून हा प्रकल्प होणार नाही याच्यासाठी लढायचं का याचे त्याचे पैसे घेऊन गप व्हायचं? काहींनी पैसे घेतलेले सुद्धा आहेत, त्याचे काही दिवसात माझ्याकडे पुरावे सुद्धा येतील, त्याची सगळी मला माहिती मिळाली. असे काही ठराविक लोक आहेत, त्यांनी ह्या पापामध्ये सहभागी होऊ नये. त्यांनी सगळ्यांनी तो विषय सोडून द्या. तालुक्यातील लोक असतील, अनेक नेते मंडळी असतील, शरददादा सोनवणे असेल, मी असेल, इतर सगळे लोक असेल, हा प्रकल्प आम्ही इथं होऊन देणार नाही. पण तरीसुद्धा काही गोष्टी जर आडमोठ्या पद्धतीने जर पुढे जात असतील तर हे योग्य नाही असं मला इथं म्हणायचं. अहो एवढंच काय, मी सगळेजण ऐका बरं का. मी काय राजा भाऊ तू तर नक्कीच ऐक. प्रकल्प तो होणारच आहे, त्याच्याकरता आपल्या गाड्या डंपर बाकीचे मशिनरी तयार ठेवा असं एका नेत्याने सुद्धा सांगितलेलं आहे. आणि ते म्हणते त्यांच्या सांगितले, मला काही जर म्हणले की आपलं काय बघा येते का, अरे म्हणले तो प्रकल्पच करायचा नाही आपल्याला, तुला कुठं सांगितलं? ते बोला नाही त्यांना असं सांगितलेलं आहे. म्हणजे यांची पुढची तयारी. म्हणून माझं सगळ्यांना म्हणणं आहे की बाबांनो, आपल्याला याच्यात कुठल्या प्रकारचं राजकीय द्वेष, राजकीय याच्यामध्ये गोष्ट आणू नका. राजकीय भांडण्यासाठी आपल्याला भरपूर आहे. इलेक्शन येणार आहे, आपण बिनधास्त एकमेकांच्या विरुद्ध लढू. तिथं काय राजकीय पटल्यावर काय वाद होईल. त्यानंतर सुरेश भाऊनी माझं काम करू नाही तर नाही करू किंवा काय करू, मी उभा राहील नाही काय, त्याच्याबद्दल मी म्हणत नाही. पण हा प्रकल्प करायचा नाही, हा प्रकल्प आपल्याला बाहेर काढायचा आहे, त्याच्याकरता तरी आपण सगळ्यांनी एक व्हायला पाहिजे. आत्ता अशा पद्धतीने वेगळी दिशा घेऊन जर करणार असेल तर हे पाप तुम्हाला इथंच फेडायला लागेल. हे मी ठामपणे बिरसा मुंडा, छत्रपती शिवाजी महाराज आणि राघोजी भांगरेच्या साक्षीने सांगतो. शेवटात सांगितलं
सुरजवासी खरतर गेले आज 3 दिवस झाले उपोषणाला बसले आहेत. पण जुन्नर पोलिसांनी त्यांना एक नोटीस बजावलेली आहे की जी सह्याद्री बचाव समिती स्थापन झालेली आहे तर तिचं पाठिंब्याचं पत्र घ्या किंवा आजनाळे ग्रामपंचायतीचं पाठिंब्याचं पत्र घ्या, अन्यथा तुम्ही उपोषण करू नका. तर एखाद्या गोष्टीसाठी जर तुम्ही उपोषण करत असेल तर याची पत्र त्याला आणायला लावणं कितपत योग्य आहे? नाही नाही, आणायला लावणं हे योग्य तर नाहीच आहे, पण त्यांचा पाठिंबा आहे म्हणून तो इथं बसलाय. तो पण त्या गावात गेला होता. मी ते न्यूज चॅनल बातम्या बघितले, तुमच्याच कोणाच तरी बघितले. तिथे सगळ्या लोकांनी जे सांगितले हे न्यूज काय खोट्या होत्या का मॉर्फ्ड AI व्हिडिओ होता जो तो बोललास ना, म्हणून ते बोलले हाच पुरावा आहे. आणि त्या लोकांचं सगळं म्हणणं आहे आणि त्यांच्या समोर यांनी घोषणा केली की असं असं आहे. त्याच्यामुळं सूरज भाऊला मला सांगणे, हे पोलिस काही पत्र दिलं काय नाही. अतुल बेनके तुझा भाऊ इथं उभा आहे. हां, कोणी जर काय असेल ना त्याच्याकडे बघण्याची ताकद आपल्यामध्ये आहे, म्हणून काही काळजी करायची कारण नाही. मग कलेक्टर होऊ नाही तर कोणी होऊ नाही तर काही करू, आपण आपल्या मुद्द्यावरून हटायचं नाही. आपण लिगली टेक्निकली आणि लोकांच्या अस्मितेसाठी लढायचं. आणि माझी पुन्हा तुमच्या माध्यमातून सूरज भाऊलाही विनंती आहे, प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना विनंती आहे. मी मागाशी तहसीलदारला फोन केला आहे, ते थोडं देत आहेत. सूरज भाऊनी पण मी जे काही विनंती सांगेन ती जरा ऐकावं. त्या लढायला मी त्याच्याबरोबर आहे. उपोषण आपण तहसीलदारचे समाधानकारक आम्हाला जर मिळालं तर ते उपोषण स्थगित करून पुढं काय पाऊल उचलायची, काय दिशा द्यायची हे आम्ही चर्चा अंती तुम्हाला कळू. 21 तारखेची सुनावणी होणार आहे, मग त्याच्यावर काय तिथं जाऊन बैठका घालणार की ती सुनावणी होत नाही यासाठी? नाही नाही, 21 तारखेची सुनावणी रद्दच करायची, याच्याकरता ही आमची पहिली मागणी आहे. आणि जर अशा पद्धतीने जर 21 तारखेला जर ते सुनावणी घेणार असतील तर आम्ही आमची टीम तयार करू आणि जो अधिकारी इथं येईल त्याचे तंगडे तोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही. फार काय गुन्हा दाखल झाला तरी चालेल, पण ती सुनावणी आम्ही होऊनच देणार नाही. धन्यवाद.